इतिहास हा कधी पुस्तकांच्या पानांमध्ये मर्यादित नसतो, तो श्वास घेत असतो अशा वाटांवर, ज्या वाटा अजूनही अनेकांच्या नजरेपासून दूर आहेत. नमस्कार मित्रांनो, मी रोहित. तुम्ही पाहताय सातारा दौरा. मी करतोय सातारमधील न पाहिलेली ठिकाणी एक्सप्लोर. आज आपण सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील पाली या गावात श्री खंडोबा मंदिर एक्सप्लोर करणार आहोत. तारळी नदीच्या पवित्र तीरावर वसलेलं हे पालगाव महाराष्ट्रातील लाखो कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा एवढंच महत्व या पालीच्या मंदिरालाही आहे. चला तर मग आज या मंदिराचा इतिहास, इथली अद्वितीय वास्तुकला आणि या मातीचा पराक्रम अतिशय जवळून अनुभवूया. इतिहासाच्या पानांमध्ये डोकावून पाहिलं तर पाल या क्षेत्राला पालगड किंवा पाली म्हणून ओळखलं जायचं. या मंदिराची स्थापना साधारणपणे 12व्या ते 13व्या शतकात म्हणजेच यादव काळात झाली असल्याचं मानलं जातं. पुढे छत्रपती शिवाजी महाराज आणि पेशवे काळात या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि या स्थानाला वैभव प्राप्त झालं. असं म्हटलं जातं की जेव्हा खंडोबा आणि म्हाळसा देवीचा विवाह झाला त्यानंतर ते या निसर्गरम्य ठिकाणी काही काळ वास्तव्यासाठी आले होते. म्हणूनच या भूमीला एक वेगळंच आध्यात्मिक आणि ऐतिहासिक महत्व आहे. इथं आल्यावर जी शांतता जाणवते ना, ती शब्दात सांगणं कठीण आहे. या मंदिराच्या स्थापनेमागे आणखी एक आख्यायिका आहे. स्थानिक धनगर समाजाच्या आणि भोळ्या भक्तांच्या हाकेला धावून येत खंडोबाने या ठिकाणी आपलं ठाणं मांडलं. ही केवळ एका मंदिराची स्थापना नाही, तर या भागातील लोकसंस्कृती आणि संस्कृतीचा हा उगम आहे. आता वळूया या मंदिराच्या सर्वात मुख्य आकर्षणाकडे, ते म्हणजे या मंदिराची हेमाडपंथी शैलीतील अजोड बांधकाम रचना. पूर्णपणे काळ्या पाषाणात घडलेलं हे मंदिर शेकडो वर्ष झाली तरी आजही तितक्याच दिमाखात उभं आहे. बिना सिमेंट, बिना चुना, फक्त दगडावर दगड रचून केलेली ही किमया थक्क करणारी आहे. हे खांब बघा, आजच्या आधुनिक इंजिनियरलाही आव्हान देईल असं हे बांधकाम आहे. शेकडो वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी, कारागिरांनी त्या कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर करून हे एवढं प्रचंड दगड एवढ्या उंचीवर चढवले असतील, याचा विचार केला की अंगावर काटा येतो. हाच तर आपल्या महाराष्ट्राचा खरा वारसा आहे. हेमाडपंथी वास्तुकलेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे इंटरलॉकिंग पद्धत. भूकंपाचे धक्के सहन करण्याची ताकद या बांधकामात असते. मंदिराचा पाया एवढा भक्कम आहे की काळाच्या ओघात अनेक आक्रमण आणि निसर्गाचा प्रकोप झेलूनही हे मंदिर अजिंक्य राहिलं आहे. मंदिराच्या प्रत्येक खांबावर, प्रत्येक भिंतीवर एका अद्वितीय कलेचा आविष्कार पाहायला मिळतो. इथं कोरलेली युद्ध प्रसंग, पौराणिक कथा, हत्ती आणि घोड्याची शिल्पे त्या काळातील समृद्ध कलेची साक्ष देतात. प्रत्येक दगड इथं काहीतरी बोलतोय असं भासतं. जर तुम्ही या मंदिराच्या छताकडे पाहिलं तर इथं तुम्हाला कमळाच्या फुलांची अत्यंत नाजूक नक्षी पाहायला मिळेल. दगडासारख्या कठीण वस्तूवर एवढं मऊ आणि सुंदर कोरीव काम करणं ही केवळ एक कला नाही, तर ती देवाची साधना होती. प्रवेशद्वारावर असलेली गणेशपट्टी आणि द्वारपालांची शिल्पे मंदिराच्या संरक्षणाचे प्रतीक मानले जातात. आमचे पूर्वज केवळ लढवय्ये नव्हते, तर ते कलेचे आणि संस्कृतीचे मोठे दर्दी होते. पालच्या खंडोबा मंदिराचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या आवारात असलेल्या या मोठमोठ्या आणि देखण्या दीपमाळा. उत्सवाच्या वेळी जेव्हा या दीपमाळांवर हजारो दिवे पेटवले जातात तेव्हा नजरांना डोळे दिपवणारा असतो. या दीपमाळा म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या प्रेरणेचं प्रतीक आहे. या दीपमाळाची उंची आणि यांची रचना खरोखरच पाहण्यासारखी आहे. सातारच्या छत्रपतींच्या आणि पेशव्यांच्या काळात या दीपमाळांना विशेष महत्व होतं. युद्धावरून परत आल्यावर किंवा विजय मिळाल्यावर इथं दीपोत्सव केला जायचा. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरा शेजारून वाहणारी तारळी नदी. नदीचा संत प्रवाह आणि मंदिराची शांतता मिळून इथे एक असं वातावरण तयार करतात जिथं माणसाला मानसिक शांतता लाभते. आता आपण प्रवेश करतोय मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात, जिथं येळकोट जय मल्हारच्या जयघोषाने भक्तांचे कष्ट विसरून जातात. गाभाऱ्यात श्री खंडोबा आणि म्हाळसा देवींची अत्यंत विलोभनीय आणि स्वयंभू मूर्ती आहे, ज्यांचे दर्शन घेताच मन प्रसन्न होतं. पालगावची खंडोबाची जत्रा ही पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. पौष महिन्यात होणाऱ्या या यात्रेला लाखो भाविक येतात आणि संपूर्ण परिसर भंडारा म्हणजेच हळदीने पिवळा धमक होऊन जातो. सदानंदाचा येळकोट या एकाच नादाने संपूर्ण सातारा जिल्हा दुमदुमून जातो. आपण अनेकदा सुट्ट्यांमध्ये मोठ्या शहरांकडे किंवा परदेशात धाव घेतो, पण आपल्या घराशेजारी आपल्या साताऱ्यात हे वैभव दडलंय हे आपल्याला कधी कळणार आहे, ते आपण कधी पाहणार. हा वारसा फक्त पाहण्यासाठी नाही, तर तो अनुभवण्यासाठी आहे आणि जपण्यासाठी आहे. आपली संस्कृती, आपलं बांधकाम आणि आपले विचार किती महान होते याचं पाल हे एक जिवंत उदाहरण आहे. म्हणूनच थांबायचं नाही, आपल्या मातीचा हा इतिहास स्वतः डोळ्यांनी पाहायचा. तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. शोध संपलेला नाही, कारण सातारच्या प्रत्येक कोपऱ्यात एक नवीन गोष्ट दडली आहे. भेटूया सातारा दौऱ्याच्या पुढच्या भागात एका नव्या वाटेवर, एका नव्या इतिहासासह. तोपर्यंत जय मल्हार. पाहत राहा सातारा दौरा.